श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा. तर चला, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की असे 31 तोडगे किंवा उपाय म्हणा, तर असे उपाय आहेत स्वामी समर्थांचे की स्वामींच्या सेवेत हे उपाय करावेत तुम्ही. तर ह्या उपायाने तुमच्या घरात अखंड लक्ष्मी, शांती, सुख आणि पैसा हे सर्व टिकून राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा. श्री स्वामी समर्थ. तर चला, तर मग कोणते उपाय आहेत ते पुढे पाहूया. त्यातला पहिला उपाय मी तुम्हाला सांगते. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा, त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी. उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नये, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं काही बरं नाही. मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराच्या आतील दरवाजे हे कधीच उंच अथवा मोठे असू नयेत. देवाच्या फोटो बरोबरच मृत व्यक्तींचे फोटो नसावेत. घराच्या मुख्य दरवाजाचे नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा, त्या धूप दाखवावी. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करावी. तिला पाय लावू नये व सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. घराच्या प्रवेशद्वारावर, मुख्य द्वारावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. स्वस्तिक स्टिकर शक्यतो लावू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेते आणि लक्ष्मी चिरंतन स्थिर राहते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावावा. नंतर देवपूजा करावी, म्हणजे पूजा पूर्ण होते. वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मनशांती लाभेल. अभ्यास खोलीत टेबलावर गणपती किंवा सरस्वती मातेची किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी. श्री स्वामी समर्थ हा जप घरातील सर्वांनी किमान 108 वेळा, 1 माळ किंवा 1000 वेळा रोज एका व्यक्तीने करावा. त्यामुळे धनलाभ होतो. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, हे चुकीचं आहे, ते ठेवू नये. काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचं आहे. तुळशीत फक्त वापरलेले पाणी विसर्जित करावे. लहान मुलांकडून काही नित्यस्तोत्र रोज म्हणून घ्यावेत आणि आपणही म्हणावेत. रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडतं अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूपबत्ती जाळावी. घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्यावर अशुभ ऊर्जा बाहेर जाते. घरात शुभ ऊर्जा प्रसन्न होते. दिवासमयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले कोणालाही अपशब्द वापरू नये, कारण वास्तू नेहमी तथास्तु असं म्हणते. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ ग्रंथातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. ज्यांचा विवाह जमत नाही, अडचणी येतात, त्यांनी नवनाथ भक्तिसार मधील 28वा अध्याय दररोज संध्याकाळी धूपदीप लावून वाचावा. सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे. सकारात्मक गोष्टी बोलाव्या. चुकूनही अपशब्द बोलू नये. शक्य असेल तर रोज 3 तास मौन ठेवावे. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक असते. लक्ष्मीची साधना, पूजा, प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा पूर्वेकडे असावे. कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन व अभिषेक पूजा
न टाळता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ वाहत राहील. उपवास करून शरीर शुद्धी होते, यात्रा करून शरीर बलवान होते, जप करून मानसिक विकास होतो, तर अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते, धनरत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते, दान केल्याने धनदौलत राजऐश्वर्य राजयोग येतात, वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य, मानसिक शांती, शारीरिक शांती मिळते, रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते, रोज ध्यान करून एकाग्र दृढ निश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. असे हे उपाय आहेत. 31 उपाय हे आहेत, तर तुम्ही हे उपाय अवश्य करून पाहावे. यामुळे आणि घरातील प्रत्येक स्त्रीने हे उपाय करावेत. माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.